डॉक्टर आई साहेब, काय घेते तू बा? झाली का भाजी? भाजी झाली की शेंगाची भाजी झाली. तू सगळी तयारी करून दिली का नाही मला? शेंगाची शेंग चिरून शेंग शिजवून घेतली बरं का ही. आणि लय भारी वास यायला लागलाय अहो. ह्याला वाटण जी यासराला करते का नाही मी खोबरं भाजलेलं असतंय तीच खोबरं आणि कोथिंबर नाही म्हणून थोडं धन घेतलंय, थोडं तीळ, थोडी खसखस अशी ह्या पद्धतीची ही शेंग केली. आणि मेन गोष्ट ती बाळानं कांदा आणि टमाटर चिरून ठेवलेलं होतं तीच माझ्या टाकायचं लक्षात नाही. डायरेक्ट वाटणच टाकलं. अगोदर कांदा तळून घ्यायचा, टमाटर तळून घ्यायचं तर ती केलंच नाही. पण जाऊ दे म्हणलं की नकोच होतं. नुसतं त्या मसाल्याचीच बरं अशी मस्तपैकी शेंग केली ना आपल्या काळ्या हेसराची, काळ्या तिखटाची, काळ्या हेसराची आणि काय म्हणता तुम्ही लाल चटणी, काळ तिखट. काळ तिखट आणि इसूर. हा, आपल्या इकडे इसर हा म्हणते. इसूर. तर अशी मस्तपैकी ह्या वाटणाची शेंग केली बरं का. सगळं भाजूनच खोबरं धन आणि काय ग तीळ, मला काय माहिती आता तुम्ही केली. तीळ खसखस फक्त का नाही याला कोथिंबर नाही म्हणून धने टाकले. पण एवढी भारी शेंगाचा वास सगळ्या घरातनं सुटलाय का नाही. दिदूबाळ मोबाईल घेऊनच पळत आलं काय केलंय म्हणून म्हणलं सांगूया तुम्हाला अशी केली ह्या पद्धतीची शेंग. आणि आपला इसूर पण दाखवू म्हणलं सकाळ सकाळ कुणाला पोचला नाही तर पोचल बरं का लवकर. पावसामुळे थोडा इश्यू यायला लागलाय त्यामुळे काहीच काळजी करू नका. इथनं सगळं दिलेलं असतंय. दिदूबाळ चौकशी करतय, विचारतय, सगळं माहितीये. दिदूबाळ सगळं चौकशी करतय की तुम्हाला वाटेल की पाठवलं ही गप्पच आहे त्या, असं काही नाही बरं का. काहीच काळजी करू नका. जर तुम्हाला मसाला तिथं पोचला नसेल तर ते रिटर्न येईल. तर तुम्हाला आणखी पाहिजे असला तरी तुम्हाला पाठवता येईल. तरी पण तुम्ही काय काळजी तसं करू काय नका. नाहीच, एक दोन जणांचं झालंय फक्त मुंबई 1-2 वगैरे जणांचं तिकडे. झालंय कारण की पावसामुळे होतंय म्हणते ती. तर असं सांगावं पण म्हणलं तुम्हाला. आणि एकदा असा मसाला इसूर दाखव म्हणलं. आणि शेंग पण कशी वाटती नक्की कमेंट मध्ये सांगा बरं का. तर चला